महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये जसा उल्लेख केला अगदी तसंच राजकारण सुरू झालं। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते उत्तर देण्यासाठी मैदानात उतरले असं म्हटलं होतं आणि राज ठाकरेंनी रविवारच्या भाषणामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला होता। विधानसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला होता। राज ठाकरेंवर संगतीचा परिणाम झाल्याचा टोला नितेश राणेंनी लगावलेला आहे। तर नितेश राणेंनी ठाकरेंवर टीका केल्यानं संदीप देशपांडे मैदानात उतरले। राणे कुटुंबानं आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असे वेगवेगळे पक्ष बदललेत। राणेंसारख्या राजकीय कुबड्या आम्ही बदललेल्या नाहीत असा वर्मी बसणारा घाव देशपांडेंनी घातलाय। आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत। लागतंय ना कुठेतरी। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात, तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय। दरम्यान राज ठाकरेंच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना नितेश राणेंनी संगतीचा परिणाम झाल्याची टीका केली। यावरून मनसेच्या देशपांडेंनी जोरदार पलटवार केला। राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात, संगतचा असर असू शकतो। कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे ह्यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। निवडणुका घेऊ नये, घेऊन दाखवा ही अर्बन नक्सलची भाषा आहे। अर्बन नक्सल बोलतात असं, म्हणून बोलतो राजसाहेबांना तुम्ही मांडीला मांडी लावू नका लावू, उद्धव ठाकरे त्याच्या नादी नका लावू, तो वाया गेलेला पोरगा येते। आमचं नितेश राणेंसारखं नाही की कधी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या त्यांच्या विचाराने चाललो, कधी भाजपच्या कुबड्या घेतल्या त्यांच्या विचाराने चाललो, कधी संघाला शिव्या घेतल्या मग त्यांचीच चड्डी घातली, अशा प्रकार आम्ही करत नाही। तर दुसरीकडे संजय राऊतांनीही भाजपवर निशाणा साधलाय। निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगानं करायला पाहिजे। जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल किंवा मिंदे उत्तर देत असतील, याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे, हे जॉईंट व्हेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्याचं। भारतीय जनता पक्षाला किंवा मिंद्यांना मिरच्या का लागत आहेत? त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोंबल्यावर तडतड होतं ना, ते का होत आहे? याच्यातच खाई त्याला खवखवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे।